अॅट्रॉसिटी कायदा हे सुरक्षा कवच न राहता गैरवापराचं हत्यार होणार असेल तर विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा करायला हवी अशी मागणी आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे। भूगर्भातली राजकीय हालचाल या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखामध्ये राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चाविषयी मत छापण्यात आलंय। याच अग्रलेखात काही राजकीय मंडळी कोपर्डी बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या एकोप्याला चूड लावतायत असा आरोप देखील करण्यात आलाय। अॅट्रॉसिटीवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी सामनाच्या या अग्रलेखातून करण्यात आलेली आहे। या अग्रलेखाच्या पहिल्या भागात यावरून होणारं राजकारण आणि शरद पवारांची विधानं यांचा समाचार घेण्यात आलेला आहे, तर दुसऱ्या दोन परिच्छेदांमधून अॅट्रॉसिटी कायद्याचा कशा प्रकारे गैरवापर महाराष्ट्रात होतो आहे याविषयी भाष्य करण्यात आलंय। याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सध्या फोन लाईनवरून आहेत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत। राऊत सर, या अग्रलेखामध्ये तुम्ही स्पष्टपणे अशी मागणी केलेली आहे की विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं। सध्या महाराष्ट्रात जे काही घडतं आहे अॅट्रॉसिटी कायदा आणि त्याच्या आधी घडलेल्या काही घटना, या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली नेमकी काय मागणी आहे आणि अॅट्रॉसिटीबाबत काय व्हायला हवं अशी आपली भूमिका आहे? मागणी स्पष्ट आहे, जे आपण मगापासून दाखवत आहे की हा जो कायदा आहे अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे, प्रिव्हेन्शन ऑफ दलित अत्याचार प्रतिबंधाचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये आता काळानुसार सुधारणा होणं गरजेचं आहे। त्यातली अनेक कलम जे आहेत, हा एका समाजाच्या रक्षणासाठी केलेला जो कायदा आहे त्याने दुसऱ्या समाजावरती कुठल्याही प्रकारे अन्याय होऊ नये, तो असा अन्याय म्हणजे सुद्धा अॅट्रॉसिटी आहे। आणि आता कोपर्डीच्या प्रकरणापासून किंवा उस्मानाबाद धाराशिवच्या बलात्कार प्रकरणापासून ज्या प्रकारचा उद्रेक समाजामध्ये दिसतोय आपल्याला, मोठे मोठे मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत, त्याच्यामुळे अॅट्रॉसिटीचा खरोखर गैरवापर होतोय का, त्याचा कोणी राजकीय गैरफायदा घेतोय का, त्याचा कोणी व्यक्तिगत हेवे दावे सुडाचा राजकारणासाठी वापर करतायत का? शरद करतायत। शरद पवार मोठे नेते आहेत या महाराष्ट्रातले, देशातले, त्यांनी जर हे निरीक्षण केलेलं असेल तर आम्हाला असं वाटतं शिवसेनेची भूमिका आहे की या जाचक ज्या गोष्टी या निमित्तानं होत आहेत त्याच्यावरती विचार व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे 2 दिवसाचं। सर्व राजकीय पक्षांना आपापली भूमिका त्याच्यावर मांडणं गरजेचं आहे। जे नेते बाहेर बोलतायत आज राजकारणासाठी, त्याने आपली भूमिका विधान भवनात, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये मांडणं गरजेचं आहे। ते किती ठामपणे मांडतात ते महाराष्ट्राला कळू द्या। बिलकुल राऊतजी, भूगर्भातल्या हालचाली अशा प्रकारचा मथळा तुम्ही दिलेला आहे आणि पवारांचा संदर्भ सुद्धा दिलेला आहे या अग्रलेखामध्ये। पवार ज्यावेळी बोलतात त्यावेळी भूगर्भात काही हालचाली सुरू असतात, या नेमक्या कुठल्या हालचाली सुरू आहेत याविषयी आपण अधिक स्पष्टपणे काही बोलू शकाल? नाही, या भूगर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या जेम्स लँड प्रकरणात सुद्धा आपल्याला दिसल्या, दादोजी कोणत्या प्रकरणात दिसल्या, आणि आता सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं सामाजिक एकोप्याचं जे काही वातावरण तडे द्यायचं प्रकरण चालू आहे राजकारणासाठी, जे मोर्चे निघत आहेत, ज्या घोषणा होत आहेत, जे राजकारण होत आहे, जे इशारे दिले जात आहेत, हे महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवून राजकीय फायद्यासाठी कोणी या गोष्टीचा वापर करतोय का? अशा हालचाली पडद्यामागे चालू आहेत का? म्हणजे अंडर करंट काय आहे का, हे पाहणं गरजेचं आहे। म्हणूनच आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे। विशेष अधिवेशन या विषयावर होऊ द्या एकदा आणि सोक्ष मोक्ष लागू द्या। बिलकुल राऊतजी, शेवटचा प्रश्न, तुम्ही अग्रलेखातून तर ही मागणी केलेली आहे, शिवसेना सध्या राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेवर आहे, या दृष्टीने प्रत्यक्षात आता काय हालचाली शिवसेनेकडून होणार आहेत आणि पक्षीय पातळीवर याबाबत काय निर्णय घेण्यात आले? हे पहा, ज्या अर्थी सामनाच्या अग्रलेखात भूमिका मांडलेली आहे आणि ज्या अर्थी मी तुमच्याशी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतो आहे, हो, त्या अर्थी तुम्ही समजून घेतलं पाहिजे पक्षाची भूमिका आहे, त्याच्यावर वेगळी मागणी करण्याची गरज नाही। बिलकुल, पण ही मागणी आता तुम्ही कशा प्रकारे प्रोजेक्ट करणार आहात? म्हणजे प्रत्यक्षात हे अधिवेशन बोलवण्याच्या दृष्टीने काय काय हालचाली असणार आहेत? आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संदर्भात लवकरच तुम्हाला त्या संदर्भात भूमिका घेताना दिसतील। ठीक आहे संजय राऊतजी, धन्यवाद। झी 24 तासशी तुम्ही बोललात त्याबद्दल। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, महाराष्ट्रात गेल्या
काही आठवड्यांमध्ये ज्या ज्या घटना घडामोडी घडतायत आणि त्याचे जे पडसाद आणि राजकीय अन्वयार्थ लावले जात आहेत त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची, विशेषतः सत्तेत असलेल्या शिवसेनेची ही मागणी अत्यंत महत्त्वाची राजकीय घटना म्हणून पाहिली जाते आहे। आणि संजय राऊत यांनी आता स्पष्टपणे असे संकेत दिलेले आहेत की सामनातली भूमिका ही पक्षाचीच भूमिका समजण्यात यावी आणि लवकरच उद्धव ठाकरे याबाबत काही अधिकृत घोषणा करताना दिसू शकतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।